एमपीसीची संयुक्त परीक्षा पुढे ढकलली। 21 डिसेंबरचा पेपर आता 4 जानेवारीला होणार। नगरपालिका नगरपंचायती मतमोजणीमुळे पेपर पुढे ढकलला। 10वी-12वी बोर्ड परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू। 2 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार। विलंब केल्यास प्रतिदिन 50 रुपये शुल्क भरावं लागणार। त्यामुळे मुदतीमध्ये अर्ज करावेत असं विद्यार्थ्यांना आवाहन। विद्यार्थ्यांवरील ताणतणावामध्ये कमी करण्यासाठी आणि शाळांमधील समुपदेशन व्यवस्थेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचं पाऊल। राज्य शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण प्रशिक्षण परिषद संचालकांच्या अध्यक्षतेमध्ये अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय। समिती 3 महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार। महाराष्ट्र थंडीने गारठला। यवतमाळ महाबळेश्वरपेक्षा थंड। मराठवाड्यातही पारा 10 अंशांवर। पुढील 2 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा। नाशिकमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। सलग 3 दिवस तापमानामध्ये घसरण। काल 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तर आज 1 अंशानं पारा घसरला। भाजपा आमदार कृष्णा खोपडेंना धमकीचे फोन। तुकाराम मुंढेंविरुद्ध लक्षवेधी न लावण्यासाठी धमक्या आल्याचा आरोप। खोपडेंकडून फडणवीस विधानसभा अध्यक्षांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संसदेमध्ये चर्चा। लोकसभेमध्ये मोदींचा नेहरूंसह काँग्रेसवर हल्लाबोल तर आज राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चर्चा करणार। वेगळा विदर्भ भाजपचा अजेंड्याचा मुद्दा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। वेगळा विदर्भाच्या बाजूनच फडणवीसांची भूमिका असल्याचंही स्पष्ट। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन। वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। श्रमिक आणि सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला। पुण्यातील फळ आणि भाजीपाला बाजार वगळता मार्केट यार्ड आज बंद। ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणा मर्चंट्स चेंबरकडून बंदचं आवाहन। नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका पीडब्ल्यूडीची विकास कामं सुरू। शहरातील मुख्य रस्ते चौक आणि पाईपलाईनच्या कामांमुळे अनेक ठिकाणी 10 फुटांपर्यंत खड्डे पडले। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। कृषी विभागाकडून भुईमूग आणि तिळाच्या बियाणे वाटपाची योजना जाहीर। योजनेअंतर्गत नाशिकमधील शेतकऱ्यांना मोफत बियाणं मिळणार। नाशिकसह इतर 6 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बियाणं मिळणार आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करणं बंधनकारक। जेसीबीचा फाळका लागल्याने पुण्यामध्ये एका मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू। कोरेगाव पार्क इथं जेसीबी चालकानं मशीन सुरू केलं आणि जेसीबीचा फाळका राहुल यांच्या अंगावर पडला। जपानच्या समुद्रात 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप। भूकंपामुळे 10 फूट उंच मोठ्या सुनामीचा इशारा। भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान आजपासून T20 मालिकेला सुरुवात। कटकमध्ये विजयी सलामी देण्याच्या इराद्यानं मैदानामध्ये उतरणार यंग ब्रिगेड।